welcome back to my day 3 of daily vlog. So and today we are going to have breakfast. Actually working in a people or working in a fully men's office now, you get a perk to have food outside like on daily basis or like on weekly basis. Hi. So the Mahesh sir and me, we are going to have breakfast. Actually it's a brunch. It's 12 o'clock. So हा ब्रंच असणार आहे आमचा. आणि आता सरांचा पहिले ठरलं होतं की डोसा खायला जायचं. बट सडनली त्यांचा मूड चेंज होते आणि ही इज लाईक की आपण नेवाळीची मिसळ खायला जायचं का. सो आता चाललाय प्लॅन. बट द प्रॉब्लेम इज आता आमच्याकडे सध्या 2 व्हीलर आहे. आमची जी 4 व्हीलर आहे ती सरांची ऑफकोर्स 4 व्हीलर आहे. तिचा थोडा इश्यू झालेला आहे. ती नाही आमच्याकडे. सो आता प्रश्न पडला तर तुम्हाला रुमाल घ्यावा लागेल. हां. सो इफ यू आर इन पुणे और इफ यू आर इन PCMC जर तुम्ही कधी नेवाळीची मिसळ खाल्ली असेल तर तुम्हाला माहीत असेल नेवाळीची मिसळ प्रचंड तिखट असते आणि मी आतापर्यंत कधीच खाल्लेली नाही बिकॉज आय एम नॉट अ स्पायसी पर्सन. सो आय डोंट नो इफ वी आर गोईंग देअर ऑर नॉट आणि गेलं तर माझं काय होईल. सो फायनली वी डिसाइडेड टू हॅव साऊथ इंडियन. सो हिअर वी आर. हाय. हिअर वी आर. मला पण हे करू लागलं काय. महेशने मागवला आहे स्पंज डोसा आणि सर खातात ते उडीद वडा. ही इज डॅम हंग्री ॲक्च्युली. त्यांनी वेट नाही केला एक फोटो काढूस तरी. बट ठीक आहे, नो वरीज. अँड हिअर आय एम हॅविंग माय मसाला डोसा. मी आता डोसा ट्राय करते. चांगलं आहे. सांबर पण चांगलं आहे पण थोडं थंड झालं. मला गरम आवडतं. तुम्हाला मीठ कमी टाकायला लागतं. मी साबुदाणा खिचडी पण ऑर्डर केली आहे. Hello, welcome back to my day 4 but still I'm going to show you guys this vlog in day 3 actually. काल फार काही झालं नाही आणि मला ॲक्च्युली शूट करायला वेळ नाही मिळाला. सो मला नाही जमलं काल शूट करायला. मग मी म्हटलं की ठीक आहे आपण आज आहे आपल्याकडे बरेच कंटेंट असेल किंवा जे काय होईल ते आपण आज शूट करू आणि आजचं जे काही घडणार आहे ते आपण डे 3 मध्ये ॲड करू. यु नो वॉट, या जगात जर सगळ्यात वर्स्ट थिंग काय असेल ना तर ती स्वतःची भूक होल्डवर ठेवायची, हंगर होल्डवर ठेवायचं आणि कोणाचा तरी वेट करायचा आहे. सो आज आमचा ब्रेकफास्टचा प्लॅन होता आणि आम्ही ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी घेऊन आलेलो आहोत. आणि आमचे जे सर आहेत ते लिटरली 45 मिनिट्स लेट आलेले आहेत. आणि आय एम समवन ज्याला नेहमी गरम जेवण खायला आवडतं. सो हे जे गरम गरम आणलेलं आय डोंट नो आता त्याचं काही झालं असणार आहे. आणि त्यांना सांगूनही आदल्या दिवशी त्यांना सांगितलं होतं की त्यांना दाल पकवान आणणार आहे. म्हणजे आम्ही दाल पकवान आणणार आहोत, पोहे आणणार आहोत. बट स्टील ते लेट आलेत. आमचा ब्रेकफास्ट आहे आज पोहे आणि तरी पोहे, ही तरी आहे आणि दाल पकवान. आणि इथे असे काही लोक आहेत जे उशिरा आलेत पण पहिले खायला तुटलेत. आणि आम्ही वेट करून करून अजून व्लॉगच बनवतोय. How's it? Amazing. Like always. So basically, I'm his Zepto for दाल पकवान. त्यांना जेव्हाही दाल पकवान खायचं मन करतं ही जस्ट टेक्स्ट मी की पकवान. त्याच्या पुढे काय लेटर्स पण नसतात. सो आय हॅव टू गेस इट की सरांना दाल पकवान खायचं आहे आणि आय हॅव टू ब्रिंग इट. आज गाडीचं काहीच काम नव्हतं म्हणून या तिघांना थोडीशी आवराआवर लावली आहे. त्यांच्या मागे लागलं नाही त्याशिवाय हे तिघही कधीच कामही हाती घेत नाही. ज्याला कोणालाही वाटतं ना की हे व्लॉगिंग, व्हिडिओ शूट्स, फोटोग्राफ्स, एडिटिंग अँड ऑल दिस थिंग खूप सोपं आहे. कॅमेरा असा हातात घ्यायचा असतो आणि काय फारसं कष्ट घ्यावे लागतात. बट नो, दिस इज ॲब्सोल्युटली नॉट अ सिम्पल वर्क. जेव्हा तुम्ही एडिटिंग करायला बसता ना त्यावेळेस तुम्हाला कळतं की व्हॉट इज द पेन इन ॲस.
आणि सेम थिंग शूटिंग करताना देखील जाणवती, ज्यावेळेस आपला शूट किंवा एखादा शॉट चुकतो आणि हे आपल्याला पोस्ट प्रोडक्शनमध्ये समजतं. जसं की आता मी हा माझा एक व्हिडिओ एडिट करायला घेतला, आय मीन शॉर्ट एडिट करायला घेतलेलं आहे. सो आपल्याला दिसताना की ते हार्डली एक 60 सेकंडचा दिसतो, 60 मिनटं न सॉरी 60 सेकंड, या 60 सेकंदाचा एक शॉर्ट दिसतो स्क्रीनवरती बघताना. पण त्या 60 सेकंडच्या मागे एवढे एफर्ट्स घेतलेले असतात, हे फक्त त्या व्हिडिओग्राफरला, एडिटरला आणि जो पर्सन जो शूट देतो आहे त्यांनाच माहीत असतं. सो वी शुड नेवर एवर जज एनीवन्स वर्क. आफ्टर गेटिंग इन टू दिस बिझनेस ना, आय अंडरस्टूड दॅट की कोणतंही काम सोपं नसतं आणि वी शुड नेवर एवर कमेंट एनीवन की तुला काय काम असतं. इवन दो नाव आय रिअलाइज की व्लॉगिंग देखील फार सोपं काम नाही. हा असा मेस आहे माझं सगळं माझ्या डेस्कवरती. आईने रात्री मस्त इडली फ्राय बनवली होती. मी डिनरला तेच खाल्लं. सो चला मग भेटूया अशाच पुढच्या ब्लॉग मध्ये. टेक केअर. बाय.